बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री। हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट। श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा, जुना सातार रोड, पलूस। संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। सुभाष कवडेंची कविता सात्विक भावना आणि सकारात्मक विचार रुजवणारी आहे। भिलवडीच्या 53व्या वाचनकट्ट्यावर कवडेंच्या कवितांवर चर्चासत्र संपन्न। भिलवडी येथील सुप्रसिद्ध कवी व भिलवडी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांच्या कवितांवर 53व्या वाचनकट्ट्यावर चर्चासत्र संपन्न झाले। कवडे यांची कविता साधी सोपी व आशय संपन्न असून कवितेतून सात्विक भाव व सकारात्मक आशावादी विचारसरणी समाजमनावर रुजते। निसर्गाची विविध रूपे त्यांच्या कवितांमधून दिसून येतात। संवेदनशीलता, मातृहृदयी स्वभाव व विठ्ठल भक्तीची ओढ कवितेतून जाणवते। दुष्काळाची दाहकता आणि जगण्यातील दुःख व्यक्त करताना कुठेही आक्रोश जाणवत नाही, असा सूर कवडेंच्या कवितांबद्दल सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला। चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक सेवानिवृत्त मुख्याध्यापक भुवना मगदुम सर होते। यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पलूसचे अध्यक्ष संतोष काळे, चित्रे डेअरीचे व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी, बालभारतीचे लेखक संदीप नाझरे यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी चर्चासत्रात 22 सहभागी व्यक्तींनी सुभाष कवडे यांच्या कवितांबद्दल आपली मते नोंदवली। DR कदम यांनी प्रारंभिक स्वागत प्रास्ताविक केले। ह.रा. जोशी म्हणाले, सुभाष कवडे यांची कविता माणूसपण जपणारी आहे। उर्मिला डिसले म्हणाल्या, कवडेंच्या कवितेतून झाडे, माती, पाणी, पक्षी हे विषय प्रामुख्याने आढळतात, त्यामुळे मनात वेगळे भावविश्व निर्माण होते। DR कदम सर यांनी कवडेंच्या कवितांवर साने गुरुजींच्या विचारांचा प्रभाव असल्याचे सांगितले। शरद जाधव यांनी कवडेंची कविता म्हणजे मानदेशी माणसांची चित्रकथा असून कवितेतून आशावाद निर्माण होतो। संदीप नाझरे यांनी कवडेंच्या कविता छंदोबद्ध कविता असून त्या बालकांवर सुसंस्कार करणाऱ्या आहेत। संतोष काळे म्हणाले, कविता साधी सोपी असून देखण्या शब्दकळेमुळे पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते। कवितेत कुठेही आक्रोश जाणवत नाही। यावेळी जयदीप पाटील, जयंत केळकर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शिंदे, उमा कोरे, हनुमंत डिसले, जीवन पोळ, महादेव जोशी, प्रमोद कुलकर्णी, शशिकांत कुलकर्णी, जीजी पाटील यांनी कवडे यांच्या कवितांची वैशिष्ट्ये सांगून विविध कवितांचे सादरीकरण केले। भुवना मगदुम अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, कवडे यांच्या कविता अनुभवातून आलेल्या आहेत, त्यांचे शब्दभांडार समृद्ध आहे, जे जे भोगले आहे त्याची कविता झाली आहे। शेवटी जयंत केळकर यांनी आभार मानले। यावेळी वाचनकट्ट्याचे सर्व सभासद, वाचक व वाचनालयाचे सेवक बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी पालवी शेट्टे या चिमुकल्या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले। संजय चौगुले यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली। म्हणून नावलौकिक प्राप्त केलेलं आहे। तर वसंत केशव पाटील यांना सार्वजनिक वाचनालय भिलवडी आणि हा वाचनकट्टा भावपूर्ण श्रद्धांजली पहिल्यांदा अर्पण करीत आहे। त्याच्यानंतर आज 1 मे मराठी राजभाषा दिवस, कामगार दिन आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस महाराष्ट्र दिन अशा 2-3 अंगांनी आजच्या दिवसाचं अतिशय महत्त्व आहे। तेव्हा या दिवसाच्या निमित्ताने सर्व मराठी प्रेमींना, महाराष्ट्रावरती भरभरून प्रेम करणाऱ्यांना, महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्वांना मी वाचनालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो।